ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पाकडून तरुणाईला नेमक्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पाकडून राज्यातल्या देशातल्या तरुणांना नेमक्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊयात। पुण्यातली तरुणाई आता माझ्या सोबत आहे आणि या तरुणाईची नेमकी अपेक्षा काय आहे या अर्थसंकल्पाकडून ती जाणून घेऊयात। आजचा अर्थसंकल्प हा केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे, तर त्यामुळे ते राजकीय निवडणुका समोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडतील आणि मोठ्या प्रमाणात घोषणा करतील। तर मूळ मुद्दा आहे की आमचा सध्या तरुणाचा मोठा प्रश्न आहे की अनएम्प्लॉयमेंटचा, म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे। काय नेमकी काय अपेक्षा आहे या बजेटमध्ये? माझं या बजेटकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही फक्त म्हणजे एखादा प्रोजेक्ट आला एखाद्या राज्यात तो फक्त इकडे तिकडे पळत शेवटी तो दुसऱ्या देशात चालला जातो। यूथ इंडिया फक्त म्हणजे ब्रँडिंग करून चालणार नाही, तर त्या यूथ इंडियाला जॉब सुद्धा देणं गरजेचं आहे, रोजगार देणं गरजेचं आहे। काय नेमकं बजेटकडनं तू अपेक्षा ठेवतो? MSME सारखे उद्योग आहेत जसे की सूक्ष्म लघु मध्यम, हे जर ग्रामीण भागापर्यंत जर पोहोचले, ग्रामीण भागातले जे स्थलांतर आहे जे की शहराकडे होतं आणि आज शहर आमाप वाढत आहेत, त्यांची लोकसंख्या वाढत आहे, शहरांचं विद्रुपीकरण होत आहे, हे कुठेतरी थांबेल सर। रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे या सगळ्या तरुणांच्या या अपेक्षा आहेत। या अपेक्षा आता निर्मला सीतारामन पूर्ण करणार का, या बजेटमधनं पूर्ण होणार का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।